बदलापूरमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढली, त्यामुळे विजेच्या पुरवठ्यातील कमतरता दूर करण्यासाठी टाटा कंपनीने पुढाकार घेतला आहे। टाटा पॉवर कंपनी बदलापूरला 250 केव्ही वीज पुरवठा करणार आहे। यासाठी टाटा पॉवरने शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत। या संदर्भात प्रस्ताव देखील शासनाला पाठवण्यात आलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कात्रज परिसरात टाटा कंपनीच्या माध्यमातून स्विचिंग स्टेशन उभारलं जाणार आहे। या स्विचिंग स्टेशन मधून बदलापूर शहराला वाढीव वीज उपलब्ध करून दिली जाईल। त्यामुळे आता बदलापूरकरांच्या विजेच्या पुरवठ्यातील कमतरता दूर होणार आहे। बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची गरज लक्षात घेऊन टाटा पॉवर कंपनी शहरासाठी वाढीव वीज पुरवठा करणार आहे। मात्र वीज वितरण व्यवस्था ही वीज वितरण कंपनीद्वारेच केली जाणार आहे। पण प्रत्यक्ष जागेची पाहणी करायला आलात, काय सांगाल अधिक? टाटा कंपनीने फार महत्त्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झाला आहे, मी मनापासून टाटाचं अभिनंदन करेल। बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाही आहे आणि त्यामुळे MSMEची कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळं तो आता मार्ग मोकळा झाला। 4 एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूरसाठी 400 मेगावॅट ना 400 मेगावॅटचा सप्लाय बदलापूरसाठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो आणि निश्चितपणे MSME आणि टाटा या दोन्हींच्या संगनमताने हा प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल। सर टेक्निकल तुम्ही सांगा। टाटा पॉवरच्या लाईन्स ज्या बदलापूर शहरातून जात आहेत त्याच्यावरनं आम्ही प्रथम 100 केव्हीवरती इथं पहिले सबस्टेशन बनवू। त्याच्यामुळे इथलं जी लोड शेडिंगची समस्या आहे ती लवकर सुटेल। MSEDCLकडनं आम्हाला त्यांचं जर सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रूव्हला टाकू गव्हर्नमेंटकडे, आपल्या MERCकडे। MERC अप्रूव्ह झाला की पहिले हा 100 केव्हीचा जो सप्लाय आहे तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे 400 केव्ही लाईन बाजून जाते त्याचं आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये 400 मेगावॉटची डिमांड राहील बदलापूरची ती मीट होईल या प्रोजेक्टमुळे। ग्राहकांपर्यंत टाटाची वीज जाणार आहे का? ते नाही, याच्यामध्ये हा महत्त्व आहे की ग्राहकांपर्यंत जे बिल राहील ते MSEDCLचं आहे, कारण हा एरिया MSEDCLचा आहे। आम्ही फक्त बल्क पॉवर म्हणजे रिटेलवाले MSEDCL असेल, आम्ही बल्कमध्ये पॉवर नाही देऊ। ॲक्च्युली बल्क पॉवरचंच यांना इथे इश्यू आहे। रिटेलमध्ये त्यांच्याकडे पॉवर म्हणजे त्यांच्या बल्क सप्लाय नसल्यामुळे ते लोडशिंग करावं लागतं त्यांना, ते कमी होईल, लोडशिंग झिरोच होईल जवळ हे आल्यावरती, राहणारच नाही। कधीपर्यंत हा प्रकल्प होणार आहे? 18 महिने आम्हाला MERC अप्रूव्हल झाल्यानंतर 18 महिने लागतील आम्हाला, कारण बेसिकली ते ट्रान्सफॉर्मर इक्विपमेंट जे आहे ते मिळायला जरा डिफिकल्टी आहे। आजकाल ट्रान्सफॉर्मर लवकर मिळत नाही, तेच फक्त आणायचं असतं, बाकी अदरवाईज जे सिव्हिल वर्क वगैरे ते आमचं कंपनी लवकर फटाफट करेल। पूनम मॅकेटीज, 3D न्यूज, बदलापूर।